विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 93 त्यामध्ये सेन्सर्स काय आणि त्याचे प्रकार काय याची माहिती पाहिली होती। आज आपण काय करणार, लेसन क्रमांक 94 त्यामध्ये कंट्रोल पॅनल वायरिंग काय याची माहिती आपण पाहू। मित्रांनो, हा टॉपिक सुरुवात करण्याच्या आधी जेव्हा हा टॉपिक संपेल तेव्हा तुम्हाला काय काय शिकायला मिळेल। एक म्हणजे कंट्रोल पॅनल वायरिंग काय असते, दोन म्हणजे कंट्रोल पॅनलचे घटक काय, त्यामध्ये डीन रेल काय, प्लास्टिक ट्रंकिंग काय आणि बॅरियर स्ट्रिप्स काय याची सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। जे कंट्रोल पॅनल जे आहे तर त्याचे घटक जर बघितले तर सगळ्यात पहिला प्रकार काय, डीन रेल। आता डीन रेल म्हणजे काय, स्क्रू न वापरता त्याच्या चेस प्लेटवर कंपोनंट्स आणि सब असेंबली फिक्स करण्यासाठी एक विशेष प्रोफाइल वापरली जाते, म्हणजेच एक धातूची पट्टी वापरली जाते आणि त्या धातूच्या पट्टीला डीन रेल असे म्हटले जाते। या डीन रेलचे दोन मुख्य प्रकार, एक म्हणजे टॉप हॅट किंवा सिमेट्रिकल आणि दुसरं म्हणजे असिमेट्रिकल। आता धातूची पट्टी आवश्यकतेप्रमाणे कापली जाते आणि त्यानंतर कोणती पण वायरिंग सुरू होण्यापूर्वी त्याच्या चेसिसवर स्क्रू किंवा बोल्ट केले जातात। मित्रांनो, केबल डक्टिंग घटकांमधील वायरिंग वाहून नेण्यासाठी वापरले जाते आणि तेच वायर व केबल्सला व्यवस्थित ठेवून एक संरक्षण प्रदान करतात। आता वायर आणि केबल्स ट्रंकिंगच्या आतमध्ये ठेवले जातात आणि बाजूच्या छिद्रामधून लीड्स बाहेर आणले जातात। आता छिद्रे जे आहेत ते शीर्षस्थानी बंद किंवा उघडलेले असू शकतात आणि वायरला त्याच्या स्लॉटमध्ये ढकलणे सोपे करण्यासाठी एक खुल्या प्रकाराची प्लास्टिक ट्रंकिंग वापरली जाते। टर्मिनल ब्लॉक कंट्रोल पॅनल पासून त्याच्या पॅनलच्या बाहेरील विविध ऑपरेशनसाठी कनेक्शनसाठी मार्ग प्रदान करतात। वैयक्तिक टर्मिनल असेंबली वापरून बनवलेली असते, जे की एकाधिक पट्ट्या बनवण्यासाठी ह्या डीन रेल्सवर एक क्लिप केले जाते। आता टर्मिनल जे आहेत हे एक स्वीकृत क्रॉस सेक्शन त्याच्या क्षेत्राच्या प्रमाणामध्ये निर्दिष्ट केले जातात। हेच 1.5 चौरस मिलीमीटर पासून पुढे वाढत जातात। वायर्स टर्मिनेट करण्यासाठी सर्वात सामान्य मार्ग म्हणजे स्क्रू लॅम्प। एखाद्या फंक्शनच्या गटाची ओळख करण्यासाठी जो आपण विविध रंगाचा वापर केला जातो। एक अर्थ टर्मिनल केम किंवा चेसिस अर्थाचे आहे, याची खात्री करण्यासाठी हिरवा किंवा पिवळा क्लॅम्प त्याच्या रेनला लावले जातात। इन्सुलेटेड विभाजक जे आहेत ते इतरापासून उच्च व्होल्टेजचे कनेक्शन वेगळे केले जातात। टर्मिनल्स एका बाजूला उघडे असल्यामुळे एका टोकाला विलग करणारी अँड एक कव्हर प्लेट आवश्यक असते। ओळखणारा क्रमांक त्यांना क्लिप केला जाऊ शकतो आणि साधारणपणे वायर त्याच्या इंडेंटशी जुळवली जाते। मित्रांनो, स्क्रू टर्मिनल्स आणि बॅरियर स्ट्रिप्स हे जे असतात ते मुख्यतः एक सब असेंबलरवर वापरले जातात आणि त्यामुळे त्यांना सिस्टीममध्ये कनेक्ट केले जाऊ शकते। इतरांना दोन्ही बाजूला स्क्रू टर्मिनल्स आहेत आणि तेच वायर जोडण्यासाठी वापरले सुद्धा जाऊ शकतात। आता स्क्रू हँड्स खाली टाकण्यापूर्वी वायर काढून टाकली जाते आणि वळवले सुद्धा पाहिजे, परंतु टीन केलेली नसली पाहिजे। आता जास्त घट्ट करू नका, त्याचं कारण म्हणजे काय की हे स्ट्रँड क्रॅश करू शकते आणि कमकुवत कनेक्शन सुद्धा देऊ शकते। आता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 94 त्यामध्ये कंट्रोल पॅनल वायरिंग काय याची माहिती पाहिली। पुढील व्हिडिओमध्ये काय करणार आपण, पुढील व्हिडिओमध्ये लेसन क्रमांक 95 याची आपण माहिती घेऊ। तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।